गाडीच काय सर्वात महत्वाचा विषय तर आपण बोलूनच गेलो. गाडीचा मायलेज कुंदन वानकडे. बोला गौरव. कसे काय म्हणता कुंदन भाऊ? कुंदन भाऊने आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी सहमती दिलेली आहे. ते म्हणे बिलकुल म्हणे तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा आपण व्हिडिओ बनवू. तर आज त्यांनी आपल्याला परवानगी दिलेली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कुंदन भाऊ त्यांचे. धन्यवाद. तर काही आपण प्रश्न विचारू कुंदन भाऊ तुम्हाला गाडीबद्दल, की गाडी कशी काय, कधीचं मॉडेल आहे, त्यानंतर गाडीचे सर्व काही तुम्ही जे आहे ते खरं खरं सांगताल. ओके. म्हणजे कसं आहे, आता खूप काही लोक आहेत त्यांना 1.5 ते 2 लाखाच्या प्राइस मध्ये गाडी घ्यायची आहे, तर त्या लोकांना पण सजेस्ट करायला बरं होते. तर सांगा कधीचं मॉडेल आहे कुंदन भाऊ? ही मॉडेल आहे स्विफ्ट 2009च. अच्छा, मी घेतलेलं आहे 2009च मॉडेल. हा. यामध्ये पॉवर विंडो आहे. अच्छा, यामध्ये पॉवर स्टेरिंग आहे, पॉवर विंडो, ऑटोमॅटिक लॉक सिस्टम, त्यानंतर पॉवर स्टेरिंग आहे मित्रांनो. त्यानंतर 2 एअर बॅग दिलेले आहे यामध्ये, सेफ्टीसाठी 2 एअर बॅग, आणि यात 4 ते 5 लोक बसू शकतात. मेन म्हणजे मेंटेनन्स खूप कमी आहे. मेंटेनन्स फक्त ऑइलच आहे यामध्ये, आणि बाकी मेंटेनन्स म्हटलं तर 2 वर्षातून एकदा सर्व्हिसिंग केली तरच चालते तिला. मी तुमचा गौरव, जीके मोटर्स चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेला मित्रांनो स्विफ्ट ZXi मॉडेल. तर आपण ओनरशी आज बोलणार आहे गाडीबद्दल. माझ्या मित्राचा आहे मित्रांनो तो, कुंदन वानकडे नावाचा. तर मी त्यांना बोलावतो. कुंदन भाऊ, तर काय म्हणता कुंदन भाऊ? नमस्कार भाऊ, तुम्ही सांगा. तर धन्यवाद तुमचा की तुम्ही तुमची गाडीचा रिव्ह्यू देण्याबद्दल आम्हाला सहमती दिली. तुमच्या गाडी काही विषय आहे का गौरव? तर आपण तर सांगा मित्र कुंदन भाऊ, आपल्याला गाडीबद्दल लोकांना सांगायचं होतं. आता 2009चा मॉडेल आहे, तर कशी काय मित्र गाडी? गाडी तर एकदम व्यवस्थित आहे. 2009चं मॉडेल आहे, आणि ZX आहे. स्विफ्ट म्हटल्यावर म्हणजे काही पास नाही लागत. त्यानंतर पॉवर विंडो 4 पण, त्यानंतर पॉवर स्टेरिंग. मेन म्हणजे पेट्रोल गाडी आहे, एसी स्टार्ट आहे, सगळं म्हणजे असं काही पाहायचं काही हेच नाही. सर्व काम करते, एसी पण काम करते का? सगळं काम करते. तुम्ही कोणते ओनर आहे? मी थर्ड ओनर. अच्छा, तर थर्ड ओनर आहे मित्रांनो. थर्ड ओनर म्हटल्यावर तर काय किंमत होती कुंदन? किती रुपयाला घेतली होती गाडी? ही गाडी घेतलेली मी 2 लाखाला. बघा मित्रांनो, 2 लाख रुपयामध्ये 4 व्हीलर. तर आता 1.5-2 लाख रुपये बाईक घेतल्यापेक्षा तर 4 व्हीलर कधी पुरते मित्रांनो, कारण ऊन आहे, पाऊस आहे, कुठे पण जायचं असलं तर एक तर 4 व्हीलर आहे, त्यामध्ये 5 जण कुठेही बसून जाऊ शकते. 2 व्हीलरवर काय आहे, 2च जण बसतात. तर आतमधलं इंटेरियर बघूया आपण. या इंटेरियर खूप छान आहे मित्रांनो, मला तर खूप आवडली गाडी. तर 4 पॉवर विंडो आहे मित्रांनो, त्यानंतर पॉवर स्टेरिंग आहे, 5 गिअर मॅन्युअल आहे, सीट पण चांगली आहे. त्यानंतर हे कुंदन भाऊ, हे बाहेरून बसवलेलं आहे की आतमध्ये कंपनीकडनं? कंपनीच आहे. तर म्युझिक सिस्टम कंपनीचा आहे मित्रांनो. तर बघू शकता इंटेरियर खूप चांगला आहे. त्यानंतर एअरबॅग्स, 2 एअरबॅग्स आहे मित्रांनो. एअरबॅग्स कुठे कुंदन भाऊ? 2 समोर. तर फ्रंट मध्ये 2 एअरबॅग्स आहे, त्या खूप चांगला आहे. त्यानंतर ORBM आहे, सर्वात चांगलं. तर ORBM दिलेला आहे मित्रांनो 2009च्या गाडीमध्ये. ORBM म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. चला मित्रांनो, डिक्की बघूया, बूट स्पेस किती आहे. तर 276 लिटरची बूट स्पेस आहे मित्रांनो. खूप चांगली जागा आहे, आपले चांगले बॅग्स वगैरे ठेवू शकतो आपण, त्या हिशोबाने चांगली आहे मित्रांनो. आता हे स्विफ्ट म्हटल्यावर थोडीफार कमी येते, याच्यामध्ये स्विफ्ट डिझायर येते, त्यामध्ये थोडी जास्त येते वाटते. बहुतेक पेट्रोल व्हेरियंट आहे. मित्रांनो, गाडीची राईड घेऊन बघूया एकदा. तर चांगला आहे मित्रांनो. तर बसल्यावर खूप कम्फर्टेबल वाटते मित्रांनो. स्पेस पण चांगली आहे. हे बघा, मी पाय पूर्ण समोर ठेवलेले आहे, सीट खूप मागे घेतलेली आहे बघा. त्यानंतर पॉवर विंडो पूर्ण काम करते. कुंदन, पॉवर विंडो मध्ये काही काम आहे का? काहीच नाही, गाडीमध्येच काम नाही, कोणतंच काम नाही आहे गाडीमध्ये. गाडी एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे तुमचे काय सजेशन राहील कुंदन भाऊ, ते ज्यांना गाडी घ्यायची आहे स्विफ्टची, मारुती म्हटल्यावर तर मग स्विफ्ट म्हटल्यावर तर काही पास नाही लागत.
त्यासाठी कसं आहे, स्विफ्ट म्हटल्यावर म्हणजे एकदम कुठेही जा अर्ध्या रात्री आणि काही पण करा, कुठेच गाडी स्विफ्ट आपली फेल नाही होत. तर तुम्हाला किती दिवस झाले कुंदनभाऊ गाडी घेऊन? त्यामध्ये तीन महिने झाले. अच्छा, तर 3 महिने झाले कुंदनभाऊला गाडी घेऊन. 3 महिन्याचा अनुभव कुंदनभाऊचा सांगतोय की गाडी खूप छान आहे. तर तुम्हाला परवडेल मित्रांनो. तरीच आपण असे नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहू. त्यानंतर आपण अजून एक गाडी घेणार आहे, ते म्हणजे टाटा चेस्ट. ते पण आपले मोठे भाऊ त्यांचीच गाडी आहे. तर आतमधला तुम्ही बघू शकता, इंटेरियर सर्व कंपनीकडनं आहे. दाखवू शकता कॅमेरामॅन तुम्ही. तर मित्रांनो, आज आपण बघितले स्विफ्ट. यानंतर अजून कोणती गाडी बघायची ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. असं मित्रांनो, आज आपला हा गाडीचा पहिला व्हिडिओ आहे, तर थोडं कमी जास्त चालू राहते. काहीतरी आपण चुकलो असेल त्यासाठी मला माफ करा. आणि मनापासून कुंदन भाऊ वानखडे यांचा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आज आपल्याला वेळ दिलेला आहे. कारण की ह्या जमान्यात कुणी कोणाला वेळ देत नाही, त्यांनी आपल्याला वेळ दिला आहे. मेन गोष्ट म्हणजे ते 3 किलोमीटर वरून आपल्यासाठी गाडी घेऊन आलेले आहे. त्याबद्दल धन्यवाद कुंदन भाऊ. धन्यवाद. तर असा हा आजचा व्हिडिओ होता मित्रांनो आपला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स मध्ये सांगा. त्यानंतर आपण अजून 2-3 गाड्या घेणार आहे. त्यानंतर कोणती गाडी घ्यायची आहे त्या मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो. आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा.